नवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्तात्मस्थिती सांडवी ब्रह्मीभूतकाया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा तीर्थ भ्रामकाशी आणीन आळस तीर्थ भ्रामकाशी आणीन आळस कडू स्वर्गवास करीन भोग ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा सांडवीन तपोनिधा अभिमान सांडवीन तपोनिधा अभिमान यज्ञ आणि दान लाजवी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थो ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य करी ऋणी देव ऐसा धन्य मनविन इह लोकी लोका धन्य मनविन इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखिलिया ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा विठाला घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्तात्मस्थिती सांडवीन ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं यस्य स्मरणमात्रेण मन्दोऽपि विबुधायति संतं तं परमोदारं वन्दे पंकजस्वामिनं माझ्या बोबडिया बोला माझ्या बोबडिया बोला माझ्या बोबडिया बोला Hare
माझ्या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला वारा वाहे भरत्या खाया हेच माझे राग छाया घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्तात्मस्थिती सांडवीन ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. पंढरदेश मानव परमात्मा अलंका पुण्यवासी श्री ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे श्री तुकाराम महाराज आदी करून श्री पुंडलिक महाराजापासून स्वानंद सुकण्यावासी सद्गुरू जोग महाराजांपर्यंत आज तागायत आलेला वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील संत मंडळी यांच्या चरणी दंडवत. विठाला भंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा असून प्रस्तुत अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा असून प्रस्तुत अभंग हा निर्याण प्रसंगातील असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये गोड अशा प्रतिज्ञा करतात. विठाला अभंगाला स्पर्श करण्या अगोदर अल्पसा पर्याय देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याला अनुसरून गेली 60 वर्षापासून चालत असलेला गुरुवर्य कोंडाजी बाबा डिरे महाराज वैकुंठवासी आदरणीय विठ्ठल बाबा राजकुरू आदी करून मात्र ज्यांच्या कृपा आशीर्वादानं हा उत्सव चालू आहे. मनजी भाई भानुशाली त्याचप्रमाणे राजकीय सामाजिक आर्थिक परमार्थिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळीच्या अथक परिश्रमानं त्याचप्रमाणे मात्र सर्व महनीय मंडळी यांच्या मात्र आयोजनानं नियोजनानं प्रयोजनानं चालत असलेला हा 8 दिवसीय कीर्तन महोत्सव. कीर्तन महोत्सवातील मात्र विजेचा आदला दिवस म्हणजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाचा आदला दिवस आज माझ्या वाट्याला सेवेकरता आदरणीय महाराजांनी दिलेला आहे. कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारी सर्व थोर मंडळी आहे. विशेष करून मात्र सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेतील एक मात्र आदरणीय व्यक्तिमत्व गुरुस्थानी व्यक्तिमत्व असणारे आदरणीय आमचे शास्त्री बाबा आशीर्वाद देण्याकरता आहेत. त्याचप्रमाणे आमचे शिंदे महाराज आहेत. त्याचप्रमाणे गायन साथ करण्याकरता आदरणीय आमचे जालंधर बाबा असतील. त्याचप्रमाणे इंगळे बाबा असतील आदी करून महाराज जे आहेत सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही. उत्तम असणारे पंपाल वादक मला असं वाटतं उद्या तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन आज आपलं होतंय का काय. विमानाचे आवाज येतात. उत्तम असणारी पखवाज वादक उत्तम असणारी गायक मंडळी उत्तम असणारे तुकाराम महाराज सारखे विनेकरी किंवा ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया ठेविती विठोबाची परमात्म्याची ध्यान धारणा करणारे परमात्म्याची उपासक सर्व मंडळी सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा दंडवत करतो आणि अल्पशा वेळेत पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो. विठाला कीर्तन सेवेला सुरुवात करण्या अगोदर सर्वाला एकच सांगणे मनाच्या कानी ऐकावी. मनाचे काम करून तुम्ही आम्ही जर कीर्तन श्रवण केलं म्हणजे कीर्तन सेवा तुम्हाला समजून जाणार. इतरत्र दिवशी कोणत्याही प्रकारचा अभंग सेवेकरता निवडता येतो पण मात्र असे काही प्रासंगिक ज्या गोष्टी आहेत याच्या संबंधानं कोणताही अभंग सेवेकरता निवडता येत नाही. आमचे गुरुजी सांगायचे ते म्हणजे ठला ठना हिंगण बेट अशा प्रमाणे मात्र ते होतंय. तुम्ही आम्ही मात्र कोणत्या संबंधानं कोणता
अभंग निवडावा ही काही मर्यादा आहे. महाराज म्हणतात ज्याला समय कळत नाही, ज्याला समय सूचकता कळत नाही, महाराज म्हणतात समय न कळे येडगळ बुद्धी. ज्याला समय कळत नाही तो येडगळ बुद्धीचा आहे किंवा समयो जाना. कोणता प्रसंग आहे, कोणता अभंग घ्यावा याच्या संबंधानं समय कळला पाहिजे. आमचे सद्गुरू पुरेकर बाबा सांगत असतात, कीर्तनकार अर्धा पास कधी होतो, त्याच्या अभंगाने होतो. मग तो बोलो का नाही बोलो अभंगावर, पण अर्धा पास अभंगात विठाला त्या प्रसंगाला अभंग तरी पाठ पाहिजे, पुढे बोलो का नाही बोलो. आज मात्र तसं पाहिला गेलं तर आजचा प्रासंगिक कार्य आहे आणि या प्रसंगाच्या संबंधानं सेवेकरता अभंग निवडावा. याच्या संबंधानं मात्र निर्याण प्रसंगातील अभंग सेवेकरता निवडला. फक्त अभंगावर चर्चा करणे अगोदर सर्वाला एकच सांगणे, मनाच्या कानी ऐकावी. कोणत्याही प्रकारे आपल्यामुळे कीर्तनामध्ये चंचलपणा होईल, आपल्यामुळे कीर्तनामध्ये व्यत्यय येईल, अशा प्रकारची वर्तणूक न करता कीर्तन सेवा ऐकली तर मात्र कीर्तन कळून जाईल. एक श्रद्धा ठेवून हे तुकाराम महाराजाचं, हे ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय आहे. इथं बोलणारा कोणी छोटा पोरगा नाही, मोठा महाराज नाही, असं समोर कळून जाईल. महाराजांचा उद्या विजेचा महोत्सव आहे. नवे नवे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं उद्या वैकुंठ गमन होणार. याच्या संबंधाने ज्या वेळेस संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन सोहळा होता, याच्या अगोदर मात्र काही संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अभंगांची निर्मिती केली. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, किंवा एक गावे आम्ही विठोबाचे नाम. काही काही एकनिष्ठता प्रगट करणारे, काही काही एकविधता प्रगट करणारे अशा प्रकारचे अभंग महाराजांनी निर्मिती केले. आजचा जो अभंग आहे ह्यो मात्र प्रासंगिक अभंग आहे. महाराज मात्र वैकुंठ गमन सोहळा होण्याच्या अगोदर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी काही प्रतिज्ञा केल्या किंवा निर्याण प्रसंगातील काही अभंग. आजचा अभंग फार गोड आहे. अभंग जरी मोठा वाटत असला तरी सर्वच अभंग सोडवला पाहिजे असं काही नाही. आणि कोण जन्माला अभंग सोडवणार आलाय विठाला. लक्षात घ्या, जेवढं आपल्याला तासाभरात सव्वा तासामध्ये जेवढं मात्र करता येईल तेवढं मात्र अभंगावर विचार करू. संपूर्ण अभंग सोडवता येईलच याची मात्र शाश्वती नाही. म्हणून महाराज लक्षात घ्या, प्रस्तुत अभंगामध्ये महाराज प्रतिज्ञा करतात. काय प्रतिज्ञा आहे महाराजांची? होटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती. मग का हो महाराज, जे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगात प्रतिज्ञा करतात, मग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची प्रतिज्ञा पूर्णत्वाला जाईल का? का बरं असं तुम्ही शंका घेता? याच्या आधी जर तुम्ही आम्ही पाहिलं, अनेक जणांनी प्रतिज्ञा केल्या, अनेकांनी प्रतिज्ञा केल्या. कोणी प्रतिज्ञा केली धनुष्यबाण उचले, कोणी प्रतिज्ञा केली मात्र खारं पाणी गोड करेल, कोणी प्रतिज्ञा केली स्वर्गाला शिड्या लावणार. पण एवढी सुद्धा विशेषता असताना सुद्धा त्यांच्यामध्ये जर प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली नाही तर तुकाराम महाराजांची प्रतिज्ञा पूर्णत्वाला जाणार कसे? पण त्यांचा विषय वेगळा आणि तुकाराम महाराजांचा विषय वेगळा. का बरं? तुकाराम महाराजांचा विषय या प्रतिज्ञा पूर्णत्वाला प्राप्त होण्याकरता तुमच्या आमच्याकडं पुरुषार्थ असावा. मग तुकाराम महाराजांकडं आहे का? अरे आहे का म्हणण्यापेक्षा धन्य तुकोबास
अनेकांनी प्रतिज्ञा केल्या, पण त्या पूर्णत्वाला का गेल्या नाही? त्यांच्याकडे पुरुषार्थ नव्हता. मग तुकाराम महाराजांच्याकडे पुरुषार्थ आहे का? तर महाराज सांगता, धन्य तुकोबा समर्थ जेही केला हा पुरुषार्थ. तुकाराम महाराज म्हणतात ते पुरुषार्थवादी होते. काय त्यांच्या जीवनामध्ये पुरुषार्थ घडला? महाराज सांगतात त्यांचा पुरुषार्थ जर तुम्ही आम्ही पाहायला गेलो, जळी दगडा सहित वया तारेल्या जैसा लाया. महाराज म्हणतात संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वया पाषाण ठेवून मात्र बुडवण्यात आल्या, पण त्या सुद्धा मात्र तरल्या गेल्या. हा तुकाराम महाराजांचा पुरुषार्थ आहे. पण का हो महाराज, हा पुरुषार्थ जरा जादूटोण्यासारखा सामान्य पुरुषार्थ वाटतो. याच्यापेक्षा भारी काही तुकाराम महाराजांचा पुरुषार्थ आहे का? तर त्या पुरुषार्थाच्या संबंधानं या प्रतिज्ञा करतात. या देऊन लक्षपूर्वक ऐकलं म्हणजे कळून जाईल. जगाच्या पाठीवर जर तुम्ही आम्ही पाहायला गेलो, या जगतामध्ये अनेक लोक जन्माला येतात. अनेक लोक जरी जन्माला आले तरी प्रत्येकाला आपलं कर्तव्य कळतच असं काही मात्र दिसून येत नाही. का बरं मात्र लक्षात घ्या, कर्तव्य कळलंच पाहिजे का? हो, महाराज म्हणतात कर्तव्य कळलंच पाहिजे. का बरं? नाथ महाराज सांगतात, मनुष्य देहाचा हाची स्वार्थ, चोका साधावा चौथा पुरुषार्थ, जो न साधिता जो कार्थ तो अनर्थ जाणावा. मनुष्य देह जन्माला पावता झाला, मग त्याचं काही काही मात्र कर्तव्य आहे. महाराज घर बांधणं, गाडी घेणं, बंगला बांधणं या तुमच्या आमच्या गरजा झाल्या, पण हे काही तुमचं आमचं कर्तव्य नाही. मग का हो महाराज, तुमचं आमचं कर्तव्य काय आहे? तर देवता प्राप्त करून घेणं, संतांची प्राप्ती करून घेणं किंवा चौथा पुरुषार्थ साध्य करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. मग समजा जर तुम्ही आम्ही कर्तव्याला पावतो झालो नाही तर महाराज म्हणतात तस्य जन्म निरर्थकम. जन्माला आला पण त्याचा जन्म निरर्थक आहे. धर्मार्थ काम मोक्षानामे श्लोक बघा, याच्या खाली मात्र शेवटचं पद लावलं, तस्य जन्म निरर्थकम. जन्माला आला पण चौथा पुरुषार्थ साध्य केला नाही, चार पुरुषार्थाच्या संबंधानं पावता झाला नाही, त्याचा जन्म महाराज म्हणतात निरर्थक आहे. ज्ञानेश्वर महाराज याच्याही पुढे उडी टाकून म्हणतात, हे जन्मालाच कशाला आली? विठाला करत असताना ते म्हणतात, या लागी जन्मले ते मोघ, जैसे वर्षे वेन मेघ, का मृगजळाचे तरंग दुरुणीची पाहावे. महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे तुम्ही आम्ही रस्त्यानं चाललो, गावामध्ये पाऊस पडत नाही, काहीच पडत नाही, वर आकाशामध्ये ढग तर जमा झालेले आहेत, ढग जमा झालेत पण पावसाचा थेंब सुद्धा पडत नाही. महाराज त्या ढगांचा काही उपयोग नाही. रस्त्यानं तुम्ही आम्ही चाललो, तहान लागले, पाणी नाही, काहीच नाही. विठाला विठाला बाकी काहीच नको मला, फक्त ऐका. विठाला बस मला हिमालयात नेलं तरी पण गरम होणार, हे तर मुंबई आहे. विठाला विठाला खाली खाली माईक बरं, माईकचा मला थोडा आवाज द्या आणि खाली करू का? बरं तुम्ही सांगाल तसं, कारण की तुमच्या गावाला आहे ना. तर ऐका, तुम्ही म्हणजे ऐका. बरं ठीक आहे, अजून काही नाही, जवळही नाही बोलता येणार, कारण की नाही मारायची बारी. चाळीस हजाराचा महाराज इथून बोलतो. ठीक आहे, आता मला काहीच चंचलपणा नको, मला आवाजही नको, मला हवाही नको, पाणी नको, ऊन नको, काही नको. फक्त शांतपणाने तुम्ही ऐकलं म्हणजे कीर्तन कळून जाईल. कारण की कीर्तनाची एकदा लिंक हुकली का महाराज किती जरी काय केलं तरी पण मात्र अक्षर त्यातलं कळणार नाही. सर्व थोरथोर मंडळी आहे, त्याची सर्वांना जाणकारी आहे, म्हणून लक्षपूर्वक ऐका. मी काय सांगत होतो, मनुष्य देव जन्माला आला पण त्याचं त्याला कर्तव्य कळलं पाहिजे. काय कर्तव्य? मनुष्य देणं चौथा पुरुषार्थ साध्य करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. आणि समजा जर माणसानं जर मात्र ते साध्य केलं नाही तर त्याचा जन्म महाराज म्हणतात निरर्थक आहे. ज्ञानदेव म्हणतात तो जन्मालाच कशाला आला, किंवा याचं जगणं याचं देह कसं आहे, ज्याप्रमाणे याला गी जन्मले ते मोघ, जैसे वर्षे विन मेघ, का मृगजळाचे तरंग दुरुणीची पाहावे. महाराज म्हणतात रस्त्यानं तुम्ही आम्ही चाललो, आकाशात तुम्हा आम्हाला ढग दिसतात पण पाऊसच पडत नाही, त्या ढगांचा उपयोग नाही. तुम्हा आम्हाला दूरवर मृगजळ
पाणी दिसतंय पण त्यानं तहानच जात नाही तर त्या पाण्याचा उपयोग नाही. वाघवा कोल्हारीचे आशिवारू ना तरी वडंबरीचे अलंकारू का गंधर्व नगरीचे आवारू आभासती का. महाराज म्हणतात तुम्ही आम्ही मात्र लक्षात घ्या. एका कुंभाराकडे गेलो. चांगला कुंभाराने मात्र घोडा बनवला आणि त्याच्यावर बसण्याकरता चांगला घोडेस्वार बनवला. पण किती चांगला घोडा बनवला म्हणजे शर्यतीमध्ये पळवायचा. घोड्याने मात्र लक्षात घ्या कुंभाराने बनवलेला घोडा काही कामाचा नाही. अथवा कोल्हारीचे आशिवारू ना तरी वडंबरीचे अलंकारू एखाद्या मेलेल्या माणसाला घातलेले अलंकार काही कामाचे नाही. का जादू टोणीने बनवलेले अलंकार काही कामाचे नाही. त्याच्याही पुढे जाऊन महाराज म्हणतात आकाशामध्ये जो तुम्हाला आम्हाला किल्ला दिसतो त्या किल्ल्याचं काही काम नाही. तो नाहीच पण मात्र त्याचं काम कसं होईल. मग काय काय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं लक्षात घ्या. पाऊस पडणारे न पाडणारे ढग काही कामाचे नाही. पाणी न तहान न भागवणारे मृगजळाचं पाणी काही कामाचं नाही. शर्यतीत न पाळणारा घोडा काही कामाचा नाही. महाराज मेलेल्या माणसाला घातलेले अलंकार काही कामाचे नाही. आकाशात असलेला किल्ला काही कामाचा नाही. त्याचाही पुढे जाऊन सांगतात मूर्खाचे तया जियाले धिक्रदयाचे निपजळे सावरी फळ आले घेपे ना दिजे. एक साबर असते आणि एक सावर असते. साबर वेगळं आणि सावर वेगळी. सावर म्हणजे काय कोकणातली मंडळी असेल त्यांना कळून जाईल. होळीचा उत्सव असला का मधी जे मात्र होळीच्या रोवलं जातं याला सावरीचं झाड म्हणायचं. त्याला अनेक प्रकारचे काटे असतात. लाल प्रकारची त्याला फुलं असतात. पण ती फुलं काही कामाची आहेत का त्याची फळं काही कामाची आहेत का. मूर्खाचे जयाला दियाले धिक्रदयाचे निपजळे सावरी फळ आले घेपे ना दिजे. त्या सावरीच्या फळाचं झाडाचं काही उपयोग नाही. त्याच्याही पुढे जाऊन महाराज सांगतात की आंधळे हाती पडिले मोती जैसे. एखादा आंधळा आहे त्याच्या हातामध्ये मोती दिले त्याला दिसतच नाही तर त्याचा उपयोग काय. का मरकट नारळ तोडिले. अरे मार्काच्या हातामध्ये माकडाच्या जर नारळ दिलं तर त्याचा त्याला काही उपयोग नाही. महाराज म्हणतात कष्टानं झाले गळा शेळी जैसे. महाराज म्हणतात शेळीच्या गळ्याला झाले काही कामाचे नाही. महाराज म्हणतात निवडुंगाचा झाड काही कामाचं नाही. फार फार गोड गोड ओवे आल्या बरं का. याच्या संबंधानं पुरं ज्ञानदेव सांगतात एखादा महाराज म्हणतात अंगानं लहान आहे किंबहुना तयाची शास्त्रे का कुमारी हाती दिलेली शस्त्रे. एखाद्याला बाबा गमचं गच्छ कसं झालं कळत नाही त्याला शास्त्र हातामध्ये काही कामाचं आहे. एखादा अंगानं लहान आहे त्याच्या हातामध्ये शस्त्र काही कामाचं आहे. माझं बोलणं काय चाललं विवेचनचं काय चाललं ध्यान द्या म्हणजे तुम्हाला कळून जाईल. जन्माला आलो माणसाला त्याचं कर्तव्य कळलं पाहिजे. कर्तव्य कळलं नाही तर त्याचा जन्म निरर्थक आहे. ज्ञानदेव म्हणतात याचा जन्माला येऊन उपयोग नाही. कशाप्रमाणे ढग दिसतात पाऊस पडत नाही उपयोग नाही. मृगजळाच्या पाण्याचा उपयोग नाही. मातीचा घोडा उपयोगाचा नाही. मेलेल्या माणसाला घातलेले अलंकार कामाचे नाही. साबराचं झाड कामाचं नाही. सावरीचं झाड कामाचं नाही. माकडाच्या हातात दिलेला नारळ काही कामाचा नाही. आंधळ्याच्या हातामध्ये मोती काही कामाचे नाही. अंगानं लहान आहे त्याच्या हातात शस्त्र काही कामाचं नाही. अशिक्षित आहे त्याच्या हातामध्ये शास्त्र काही कामाचं नाही. तसा जन्माला आला पण त्याचं जर कर्तव्य कळत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. मग का हो महाराज एवढी जन्मामध्ये त्यानं सायास केलं त्याचं काय. जरी त्यांनी सायास केले असले तरी येथे अवघे वाया गेले. येथे अवघे वाया गेले. सती सायास येथे अवघे वाया गेले. येथे अवघे वाया गेले. येथे अवघे वाया गेले. सती सायास येथे अवघे वाया गेले. येथे अवघे वाया गेले. येथे अवघे वाया गेले. सती सायास येथे अवघे वाया गेले. येथे अवघे वाया गेले. येथे अवघे वाया गेले. सती सायास येथे अवघे वाया गेले. तुझ्यामध्ये नाच दिसे जाग्या देशांचा हो. तुझ्यामध्ये नाच दिसे
कर्तव्य कळत नाही त्याचा उपयोग नाही. ज्ञानदेव महाराज म्हणतात तो जन्मालाच कशाला आला, मग त्यानं जेवढे कर्तव्य केलं ते महाराज म्हणतात येथे अवघे वाया गेले दिसती सायास. त्याने किती जरी मात्र कष्ट केले असतील पण त्याचं जर कर्तव्य त्याला कळत नसल त्याचा उपयोग नाही किंवा त्याचा जन्माला येऊन उपयोगच नाही. मग महाराज जन्माला आल्यानंतर कर्तव्य कळलंच पाहिजे का? हो, कर्तव्य कळलंच पाहिजे. का बरं? बुद्धी इंद्रिय मन प्राण तुम्हा आम्हाला कशा करता दिलंय? आत्मने कल्पनायच. तुमचं आमचं आत्मकल्याण करून घेण्याकरता हे दिलंय आणि तुम्ही आम्ही जर मात्र कर्तव्य तुम्हा आम्हाला कळत नसेल तर त्याचा उपयोग काय? कारण की याच्या करता देव भेटला ना की इंद्रिय हात पाय प्राण बोले मुख बोलायावच. ऐका, टाईम आपल्याकडे थोडा आहे, अभंग भला मोठा आहे त्याच्यामुळे चालू कारण की या वारकरी चालीचा आता रूप होत चालला लोकाला वाटतंय महाराजांनी चित्रपटाची चाल म्हणावी, पण महाराज चित्रपटाच्या चालीनं काही उद्धार नाही. मनोरंजन होईल पण उद्धार काही मात्र होणार नाही. मग ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका. महाराज सांगतात जन्म भेटला त्याला कर्तव्य कळलं पाहिजे. कर्तव्य कळलं नाही तर त्याचा जन्म निरर्थक आहे. त्यानं जेवढे कष्ट केले ते वायाला गेले. मग कर्तव्य कळलंच पाहिजे का? त्याच्या करता देव भेटला. समजा जन्माला आला पण त्याला जर त्याचं जर कर्तव्य कळलं नाही तर महाराज म्हणतात लक्षात घ्या त्याची स्थिती कशी होते. पंचदशिकारांनी सांगितलंय महाराज नद्या किता वावरतो. ज्याप्रमाणे पंचदशिकार सांगतात ज्याप्रमाणे नदीचा ओघ चालावा त्या नदीच्या ओघामध्ये जर एखादा मात्र भवरा पडला तर भवऱ्यामध्ये एखादा कीटक अडकला फिरत 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 राहतो पण त्याला बाहेर पडता येत नाही. तसं जन्माला आलो पण तुमचं आमचं कर्तव्य कळलं नाही तुम्हा आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये फिरत राहावं लागतं. मग का हो महाराज याच्यातून जर तुम्हा आम्हाला सुटायचं असेल तर मग काय करावं लागल? तुम्हा आम्हाला संतांची भेट झाली पाहिजे. मग का हो महाराज लक्षात घ्या, माझ्या बोलण्याची लिंक कळून घ्या बरं का. लिंक कळल्याशिवाय कळणार नाही. आपला विषय काय चाललाय लक्षात घ्या. अभंगामध्ये महाराज प्रतिज्ञा करतात. अनेकांनी प्रतिज्ञा केल्या पण पूर्णत्वाला गेल्या नाही. महाराजांची प्रतिज्ञा पूर्णत्वाला जाणार कशी? महाराजांकडे पुरुषार्थ आहे. कोणता पुरुषार्थ? पाण्यामध्ये वह्या तारल्या. पण हे जरा महाराज आम्हाला थोडं थोडं वाटतंय अजून काही भारी आहे का? हे भारी चालू आहे बरं का. मग कधी चालू होईल ते मुद्द्यावर आल्यावर आतापर्यंत लक्षात एकच ठेवायचा पुरुषार्थ शब्द लक्षात ठेवायचं. हे महाराज प्रतिज्ञा का करतात? त्यांच्याकडे पुरुषार्थ आहे. महाराज वया तारल्या यो सामान्य पुरुषार्थ वाटतो. विशेष पुरुषार्थ काय हे सांगण्याकरता मला प्रस्तावना करावी लागते. मग लक्षात घ्या माणसाला कर्तव्य कळलं पाहिजे. नाही कळलं तर त्याचा जन्म निरर्थक आहे. ज्ञानदेव म्हणतात जन्मालाच कशाला आला? कर्तव्य कळलं नाही तर केलेले सायास वायाला गेले. कर्तव्य कळलंच पाहिजे का? त्याच्या करता देव भेटलाय. नाही जर कर्तव्य कळलं तर कीटकाप्रमाणे फिरत राहतो. मग कर्तव्य कळण्याकरता काय करावं लागल? तुम्हा आम्हाला संतांची भेट घ्यावी लागेल. मग संतांची भेट कशामध्ये होते? किंवा आता काही तर मुंबईमध्ये राहणारी माणसं आहेत. कोणत्या दुकानामध्ये संत भेटतात? हो संत महाराज कोणत्या दुकानात? संस्थेत 4थ्या वर्षाला होतो तेव्हा 4थ्या
ह्या वर्षाला काही संतपर अभंग पाठांतराला असतात, त्यातला पाठांतरातला यो अभंग आहे बरं का. परीक्षेला जे अभंग असतात त्यातला हा अभंग. महाराज म्हणतात ते कुठं हातामध्ये, हात म्हणजे बाजार, ते कुठं बाजाराला भेटत नाही. महाराज हे मी म्हणून गेलो, पण प्रमाण काही मला लक्षात नव्हतं. माझ्या चिंतनात नवीन भर पडली. विठाला मला चिंतनात नवीन भर पडली. म्हणजे तुम्ही चिंतन काढून येता का? हो, चिंतन काढूनच यायचं असतं. सद्गुरू विठ्ठल बाबा घोडे म्हणायचे, ज्या अभंगावर आम्हाला बोलायचं ते 2-2 महिने अगोदर लिहून काढलं पाहिजे. आपल्याला काय बोलायचं, याच्या खाली काय, त्याच्या खाली काय. मी तो नुसता अभंग घ्यायचा, नाही तर द्यायचे ठोकून. विठाला काय नाही, नवीन अभंग घेतला लोकांना आनंद वाटतो, पण अपसिद्धांत होतो. अपसिद्धांत होऊ नये म्हणून लिहिलं पाहिजे. कधी कधी काय होतात, आता तुम्ही प्रमाण दिलं, मला पाठ होतं म्हणून बरोबर, पण मात्र कधी कधी गायक मंडळी एखादं प्रमाण देतात, पण महाराजाला ते प्रमाण पाठ नसतं, त्याचा अर्थही माहीत नसतो. होतं काय, अपसिद्धांत होतो. म्हणून लक्षात घ्या माझं बोलणं काय चाललंय. मग महाराज लक्षात घ्या, आम्हाला कर्तव्य कळलं पाहिजे. कर्तव्य कळलं नाही तर त्याचा जन्म निरर्थक. ज्ञानदेव म्हणतात, जन्मालाच कशाला आला. कर्तव्य कळलं नाही, त्यांनी जेवढं कष्ट केले ते वायाला गेले. कर्तव्य कळलंच पाहिजे का, त्याच्या करता जीव भेटला नाही. कर्तव्य कळलं तर कीटकाप्रमाणे फिरत राहतो. कर्तव्य कळण्याकरता संतांची भेट झाली पाहिजे. मग संत कुठं भेटतात? ते हातामध्ये भेटत नाही, कपाटात भेटत नाही, कुठं भेटतात? मग संत भेटण्याकरता काही काही लक्षणं सांगितले. निष्कामता, निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोखण्याला इचे पाठो वाटी तैवय भेटी हरिप्रियांचे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये निष्काम कर्म करायचे, आणि एकदा निष्काम कर्म केले रे केले, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. महाराज म्हणतात, गुरुजी आपोआप शोधत आले, आपल्याला काही शोधायला लागत नाही. मग संत भेटण्याकरता निष्काम कर्म करायचे. मग अजून संत भेटण्याकरता काही मार्ग आहे का? महाराज म्हणतात आहे. आता समजा कीर्तनाला येत असताना फेटा बांधायला काय लागतो? आरसा लागतो. मग चांगला फेटा आला का? चांगला धोत्राचा पट्टा आला का? चांगला मात्र शर्ट दिसतो का? म्हणजे का बरं मी करतो हे? बरं मी करतो म्हणजे तुम्ही नाही करत का? तुम्ही पण आरशात बघतात. बरं तुम्ही आम्ही बघतो म्हणजे बकवासवाले बघत नाही का? बकवासवाले पण आरशात बघतात. बरं आम्ही सर्व मात्र आरशामध्ये मात्र चांगलं दिसावं म्हणून प्रयत्न करतो, म्हणजे तुम्ही करत नाही का? तुम्हाला पण वाटतं चांगलं दिसावं. हे सगळं का होतं? तुमचं आमचं देहावर प्रेम आहे. मग ज्या देहावर तुम्ही आम्ही प्रेम करतो, महाराज म्हणतात तो क्षणभंगूर आहे. करिता नरदेहाशी अलंकार, तो देहची क्षणभंगूर. देहवंता भाग्य थोर जे भगवत पर भेटते. ज्या नरदेहाला तुम्ही आम्ही नटापटा करतो, ज्या नरदेहाला तुम्ही आम्ही सुशोभित करतो, यो जाणारा आहे, यो क्षणभंगूर आहे, अशी बुद्धी डोक्यामध्ये स्थित करावी. अशा स्थितीला तुम्ही आम्ही प्राप्त झालो का तुम्हाला आम्हाला संत भेटतात. मग लक्षात घ्या, संत भेटण्याकरता 2 मार्ग. निष्काम कर्म करायचे. ज्या नरदेहाला तुम्ही आम्ही अलंकार करतो, यो क्षणभंगूर आहे अशी बुद्धी झाली का तुम्हाला आम्हाला संत भेटतात. मग संत भेटल्यावर काय करतात? जसा जसा ज्याचा ज्याचा अधिकार असेल तसं तसं महाराज त्याला उपदेश करतात. म्हणजे त्याची कॅपॅसिटी असेल तशी. एका महाराजांनी दिंडी काढली, त्या दिंडीमध्ये माणसांसोबत एका मुंगीला सुद्धा जायची इच्छा झाली. मग ती मुंगी सुद्धा लुटू 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 रामकृष्ण हरी म्हणत मात्र चालायला लागली. तुम्ही म्हणाल महाराज मुंगी कशी काय दिंडीत चालल? कीर्तनातल्या मुंग्या चालतात. विठाला विठाला मुंगी दिंडीमध्ये चालू लागली. तिचं पाहून एका हत्तीला सुद्धा वाटलं मी पण दिंडीमध्ये जावं. पण चालता चालता झाल्यानंतर महाराज झालं काय, त्या हत्ती मात्र चालून चालून दमला. मग चालून चालून दमल्यावर तिला म्हणतो, मुंगीताई मला उचलून घे ना. आता मुंगी मात्र हत्तीला उचलून घेईल का? मुंगीवरी भार गजाचे पाला. महाराज वास्कर महाराज सोहळ्यामध्ये अभंग घेत असतात बरं का. अधिकार तैसा करूबले, जसा ज्याचा अधिकार असेल तसा तसा त्याला उपदेश करतात. मुंगीवर मात्र गजाचं भार जमणार नाही का? तिची तशी कॅपॅसिटी नाही. मग हे संत भेटल्यावर काय करतात? जसे ज्याची कॅपॅसिटी असेल तसा तसा त्याला उपदेश करतात. मग एकदा उपदेश केला, एकदा बोध संपन्न तुम्ही आम्ही झालो का
कर्तव्य शिल्लक राहत नाही. कसं? देवळाचे कामा कळसो परम गंगेचे सिंधू प्रवेशो. अरे महाराज म्हणतात कळसाचं काम झालं म्हणजे मंदिराचं काम संपलं. एकदा गंगा मात्र समुद्राला भेटली का तिची पूर्णत्वा प्राप्त झाली. तसं तुम्हा आम्हाला संत भेटून तुम्हा आम्हाला बोध दिला का तुम्हा आम्हाला कोणते कर्तव्य शिल्लक राहत नाही. मग कोणतं शिल्लक राहत नाही म्हणजे नक्की काय होतं? तर तुमची आमची तृप्ती होते. महाराज म्हणतात संत भेटले बोध दिला एकदा तृप्ती झाल्यावर काही कर्तव्य शिल्लक राहत नाही. कशाप्रमाणे? महाराज अहो तुम्ही जेवता का? द्या म्हणलं. रात्रभर काही खाल्लं नाही. काही खायला आहे का? मग म्हणले महाराज आहे बरं का खायला पण रात्रीचे शिळे तुकडे आहेत. जमतील का? हो म्हणले जमतील. मग ते रात्रीचे शिळे तुकडे खाल्ले आणि शिळे तुकडे खाल्ल्यानंतर एका घरी गेलो. महाराज या 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 अहो काय केलंय? म्हणले पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक केला. मग एकदा बाबा शिळे तुकडे खाल्ल्यानंतर पूर्णाची पोळी खाऊ वाटते का? नाही खाऊ वाटत का? बरं तृप्ती झाली या जैशी सागरे सरिती आपेशी आत्मदृष्टी तैशी कर्मे नाही. एकदा का तृप्ती झाली का कोणती कर्मे शिल्लक नाही. आणि लक्षात घ्या हे कीर्तन हे गायन हे वाजवणं वाऱ्यान बिऱ्या कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत तृप्ती होत नाही तोपर्यंत. एकदा का तृप्ती झाली का इत्पादी ठरते. परमात्म्यानं सुद्धा अर्जुनाला सांगितलंय बरं का जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना तवची या साधना भजावे लागे. जोपर्यंत बोध भेटत नाही तोपर्यंत मात्र साधनांचं अवलंबन करायचं. एकदा का बोध झाला का ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले द्या का ऐसा अनाथाचा सखा बोलीला जो. मग लक्षात घ्या माझं बोलणं काय चाललं. महाराज प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा पूर्ण होईल का? महाराजांकडे पुरुषार्थ आहे. कोणता पुरुषार्थ? वह्या तारल्या. ह्यो सामान्य पुरुषार्थ. अजून काही पुरुषार्थ आहे का? हा पुरुषार्थ बघत असताना आपण प्रस्तावना केली माणसाला कर्तव्य कळलं पाहिजे. नाही कळलं तर त्याचा जन्म निरर्थक आहे. ज्ञानदेव म्हणतात तो जन्मालाच कशाला आला? जेवढे कष्ट केले ते वायाला गेले. मग कर्तव्य कळलंच पाहिजे का? त्याच्या करता जन्म भेटला. नाही कर्तव्य कळलं तर कीटकाप्रमाणे फिरत राहतो. कर्तव्य कळण्याकरता संत भेटावे. संत कशानं भेटतात? निष्काम करणं क्षण भंगूर देव आहे ही बुद्धी झाली का संत भेटतात. संत काय करतात? जसा ज्याचा अधिकार असेल तसा त्याला उपदेश करतात. एकदा उपदेश झाला एकदा बोध संपन्न झालं का कोणत्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहत नाही. म्हणजे बोध संपन्न होतो म्हणजे काय होतो? माणसाला ज्ञान होतं. मग ज्ञान झाल्यावर कोणतंही कर्तव्य शिल्लक राहत नाही. मग ज्ञान झालं म्हणजे काय? पुरुषार्थ साध्य केला का? तर अनेक ठिकाणी अद्वैताच्या संबंधाने योग पुरुषार्थ मांडत असतील पण आपल्या या भागवत धर्मामध्ये ज्ञानाला पुरुषार्थ मानत नाही. आमच्या देवाला सुद्धा ते मान्य नाही. मग देवाला कोणता पुरुषार्थ मान्य आहे? पंचम पुरुषार्थ मान्य आहे. चहू पुरुषार्थात त्यागेते चारे मुक्ती उपेक्षिती पंचम पुरुषार्थ भक्ती मजपर्यंते उद्धवा. मला ज्ञान म्हणजे पुरुषार्थ नाही तर ज्ञानाला भक्तीची जोड असणं म्हणजे यो पंचम पुरुषार्थ. आणि या पुरुषार्थाला पावते झालेले तुकाराम महाराज म्हणून ते प्रतिज्ञा करतात. पण काय प्रतिज्ञा? अभंगाच्या प्रथम
देवाकडं सामान्य पुरुषार्थ पण आहे आणि जो देवाला पुरुषार्थ आवडतो तो पंचम पुरुषार्थ. या ओवी खाली 3 ओव्या सलग आल्या बरं का. चहू पुरुषार्था ते त्यागीती, चारी मुक्ती उपेक्षिती, पंचम पुरुषार्थ भक्ती मज पडियंते उद्धवा, हेची भक्तीचे मज पोड, हेची भक्त मजल डेवाळ, अवाप्त कामाचा याची चाड, आयशे प्रेम गोडतयाचे, आम्ही प्रेमाचे पाहुणे, भावार्थाचे आंदणे, मी अनन्याची सेवा करणे, जीवे प्राणे सर्वस्वे. मला पुरुषार्थ आवडतो कोणता? पंचम पुरुषार्थ आवडतो. मग तुकाराम महाराजांची प्रतिज्ञा करण्याची पात्रता काय? तुकाराम महाराज हे पंचम पुरुषार्थवादी होते. पंचम पुरुषार्थ जर कोणी साधला होता तो तुकाराम महाराजांनी साधला होता आणि त्या पुरुषार्थाच्या बळावर महाराज प्रतिज्ञा करतात. आता ध्यान देऊन ऐका, अभंगात प्रवेश करायचा. मग तुम्ही म्हणा अजूनपर्यंत काय करत होते? जे कीर्तनात करायचं असतं ते विठाला डायरेक्ट अभंगात प्रस्तावना केल्याशिवाय काही प्रवेश करता येत नाही. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, झाडावर चढायचं असेल तर बुडापासून हात घालायचं, डायरेक्ट उडी मारली तर पाय तुटण्याची शक्यता असते. मला काही पाय तोडून घ्यायचे नाही. लक्षात तुम्ही एकच ठेवायचं, महाराज प्रतिज्ञा करतात. अनेकांनी प्रतिज्ञा केल्या, पूर्णत्वाला का गेल्या नाही? पुरुषार्थ नव्हता. मग तुकाराम महाराजांचा पुरुषार्थ काय? तुम्हाला जर कोणी विचारलं सामान्य पुरुषार्थ सांगायचा आणि विशेष पुरुषार्थ सांगायचं, या पुरुषार्थाच्या जोरावरच प्रतिज्ञा पूर्णत्वाला जाऊ शकतात. मग काय प्रतिज्ञा केली ती सांगा ना. महाराज पहिली प्रतिज्ञा सांगतात, मी काय करीन? होतवीन लाड ब्रह्मज्ञानाती. काय प्रतिज्ञा असेल? आपल्या पण प्रतिज्ञा असते, पण आपल्या प्रतिज्ञा काय? मरणत म्हणतो याच्या घराची पायरी चढणार नाही. काय प्रतिज्ञा झाली? ही काय प्रतिज्ञा झाली का? मरणत म्हणतो याच्या घराची पायरी चढणार नाही. तुला कोणी सांगितलं त्याच्या घरी जायला? ही तुमची आमची सामान्याची प्रतिज्ञा. माझ्या ज्ञानोबराईची प्रतिज्ञा बघा, तुकाराम महाराजांची प्रतिज्ञा बघा, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार आणि शेवटची चाल मात्र वेगळी. ती कीर्तन झाल्यावर सांगत आपल्याकडे टाईम थोडा राहिला आहे आणि मी कीर्तनापेक्षा जास्त चालीचा महाराज आहे म्हणून चाली सांगतो, आपला टाईम थोडा आहे म्हणून मात्र अभंगाची मीमांसा पाहिजे. महाराज सामान्य पुरुषार्थवादी नव्हते, हे पंचम पुरुषार्थवादी होते आणि त्या पुरुषार्थाच्या बळावर महाराज प्रतिज्ञा करतात. काय प्रतिज्ञा आहे? होतवीन लाल ब्रह्मज्ञाने हाती. महाराज म्हणतात पहिल्या चरणामध्ये, ब्रह्मज्ञानाला लाल घोटायला लावील आणि मुक्ताला आत्मस्थिती सांडायला लावील. आता तसं पाहायला गेलं तुकाराम महाराजांची प्रतिज्ञा विशेष आहे. काय प्रतिज्ञा? महाराज घोटविन लाल ब्रह्मज्ञाने हाती, ब्रह्मज्ञानाला लाल घोटायला लावे. मग गावात तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मज्ञानाला लाल घोटायला लावील, याचा अर्थ तुकाराम महाराज आणि ब्रह्मज्ञानांचा काही भांडण होतं का? वैर होतं का? दिंडीवरून भांडण होतं का? धर्मशाळेवरून काही भांडण काय होतं का? तुकाराम महाराज म्हणतात घोटविन लाल ब्रह्मज्ञाने हाते. पण ज्या ब्रह्मज्ञानाला लाल घोटायला लावणार आहेत, ही ब्रह्मज्ञान म्हणजे स्थिती काय सामान्य नाही. तुम्हा आम्हाला अनिष्टाच्या निवृत्ती करता ब्रह्मज्ञान होणं फार महत्वाचं आहे. कारण की जोपर्यंत महाराज ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत अनिष्टाची निवृत्ती होत नाही. एखाद्या दोरीवर तुम्हा आम्हाला सर्प भासतो, मग दोरीवरचा भासणारा सर्प खरा आहे का खोटा आहे?
खोटा आहे. पण तो आधी होता का? नाही. आता आहे का? नाही. नंतर आहे का? नाही. मग भासतो का? तर दोरीच्या अज्ञानामुळं सर्प भासतो. तसं ब्रह्माच्या अज्ञानामुळं तुम्हा आम्हाला अनिष्ट म्हणजे हे जगत भासतं. मग ब्रह्मज्ञान म्हणजे सामान्य विषय आहे का? पण ब्रह्मज्ञानी कोणाला म्हणायचं? ब्रह्मेवाहम समस्यांतो सच्चिदा. लक्षात घ्या, शास्त्रीजी महाराज पुढे बसले म्हणून मी संस्कृताचे श्लोक अर्धे अर्धे म्हणतो का? चुकलं तर कुठं अंगावर येतात. काय बोलायचं आम्हाला हजारो लोक असल्यावर महाराज आनंद दुःख वाटत नाही बरं का. पण एक मात्र शहाणे माणूस असलं का आम्हाला भीती वाटते का? चुकलं का काय होतंय? विठाला विठाला बाकी ठिकाणी गेलं का दडपून देता येतं. बरं मोठी माणसे असलं का दडपण येत आहे बरं का. म्हणून अर्धा अर्धाले श्लोक म्हणतो. चुकला अनुस्वार अमकं तमकं हे फार संस्कृतात महत्व असतं. मग मला काय सांगायचं लक्षात घे. जे तुकाराम महाराज प्रतिज्ञा करतात, काय प्रतिज्ञा? ब्रह्मज्ञानाला लाल घोटायला लावील. आणि ब्रह्मज्ञानाला लाल घोटायला लावील. माझं बोलणंच कळतंय का? कॅसेट बदलू? मागच्या मंडळीला कळतंय ना मी काय म्हणतो? फार महत्वाचा विषय आणि दुसरं याच्याशिवाय काही सांगता येत नाही. महाराज लक्षात घ्या, ब्रह्मज्ञानाला लाल घोटायला लावेल. मग ब्रह्मज्ञानी म्हणजे कोण? मी वासुदेव तत्वता सम शांत सचिदानंद लक्षणी जो आहे त्याला मात्र काय म्हणायचं? ब्रह्मज्ञानी म्हणायचं. किंवा ब्रह्मज्ञानाची व्याख्या करत असताना ज्ञानी कोणला म्हणायचं? मग ज्ञानाची वेळे जागती जाणीवेचे डोळे तैसे तिरी नाव न ढले ते किले साते. ज्ञानी कोणला म्हणायचं? जगत मिथ्या ब्रह्म सत्य तेच ब्रह्म मी या स्थितीनं ज्याचे डोळे झाकतात याला ब्रह्मज्ञानी म्हणायचं. किंवा ब्रह्मज्ञानाच्या व्याख्या फार फार आल्या. मग ज्ञानाची वेळे किंवा जया ज्ञानाची गवरी अविद्येने आली जीवा आत्मया बुझावणी मांडून दे. इंद्रियाची दारी आडी प्रवृत्तीचे पाय मोडी दैनेची फेडी माणसाचे. ज्ञानी कोणला म्हणायचं? ज्ञान म्हणजे सोपं नाही. ज्या ज्ञानाच्या संबंधानं कायमचं दुःख आमचं तुमचं आमचं जातंय याला ज्ञान म्हणायचं. किंवा महाराज म्हणतात तुम्ही आम्ही आता कीर्तनाला बसलो पण सारखं तुमचं आमचं लक्ष घड्याळावर जातंय. अजून काही महाराज पहिल्या चरणावर येत नाही, अजून काही सांगत नाही, आम्हाला काही कळत नाही. इकडूनची मांडी तिकडं, तिकडूनची मांड इकडं. आमच्या गुरुजीच्या भाषेत म्हणजे तुम्ही आम्ही टिवल्या बावल्या करतो, नाकात बोट कानात बोट, आमकं करतो तमकं करतो. का बरं? तुमच्या आमच्या मात्र इंद्रियावर तुमचा आमचा ताबा नाही. मग का ताबा नाही? तुम्हा आम्हाला ज्ञान नसल्यामुळं. मग ज्ञानी म्हणजे सामान्य नाही. त्या ज्ञानाच्या संबंधानं इंद्रियाची दारे आडी प्रवृत्तीचे पाय मोडी दैन्याची फेडी माणसाचे. माणसाचे दैन्य जर कोणी फेडतंय तर हे ब्रह्मज्ञान फेडतंय. मग किंवा मला द्वैताचा दुकाडुका हे साम्याचे सुयाने होय जया ज्ञानाचे निसोय आयसे करे. आता लय परमार्थ विभागले गेले बरं का बाबा. यो अमक्या पंथाचा यो तमक्या पंथाचा यो अमक्या गुरुचा यो तमक्या गुरुचा. का बरं? माणसाजवळ ज्ञान नसल्यामुळं. मग माणसाला द्वैत का बरं भासतंय? माणसाजवळ ज्ञान नाही. मग मला काय सांगायचं हे कळतंय ना तुम्हाला? आज तुकाराम महाराज लाल कोणला घोटायला लावणार आहेत? ब्रह्मज्ञानाला. मग ब्रह्मज्ञानाला लाल घोटायला लावणार तो ब्रह्मज्ञानी कोण समजून घ्या. विठाला विठाला ब्रह्मज्ञानी समजला म्हणजे कोणाला लाल घोटायला लावतात, विरोध केलाय पण कोणाशी विरोध केला हे पण तुम्हाला आम्हाला कळून जाईल. अहो ज्या ब्रह्मज्ञानी म्हणजे समशांत सच्चिदालक्षणी मी वासुदेव तत्वता या बोधाला पावता झालेला आहे. किंवा महाराज जे ब्रह्मज्ञानाच्या संबंधानं जगत मिथ्या ब्रह्मसत्य तेच ब्रह्म मी या भूमिकेवर प्राप्त होतो याला ब्रह्मज्ञानी म्हणायचं. किंवा महाराज म्हणतात जी इंद्रिय तुमचे आमचे सैराट धावतात याला शांत बसवतं याला ब्रह्मज्ञान म्हणायचं. किंवा एकमेव अद्वितीय ब्रह्म या भूमिकेवर जो प्राप्त करून देतो याला ब्रह्मज्ञान म्हणायचं. तुमच्या आमच्यातलं मात्र दुःख बाजूला करतं याला ब्रह्मज्ञान म्हणायचं. किंवा संसारात उन्मळी संकल्प कुंकुपा खाली अनावर वेटाळी ज्ञाते जो. हे ब्रह्मज्ञान काय करतं तर महाराज त्याच्या संबंधानं सांगतात हे ब्रह्मज्ञान काय करतो. आता तुम्हा आम्हाला संसार भासतो मग खरा आहे का खोटा आहे?
खोटा आहे. काही लोक म्हणतील धडधडीत दिसतो आणि खोटं कसं काय म्हणायचं. पण जसं मात्र दोरीवर सर्प नाही पण मात्र सर्प भासतो तसं परमात्म्याच्या अज्ञानानं हे जगत भासतं. तसं पाहायला गेलं तर न झाला प्रपंच आहे परब्रह्म. ह्यो प्रपंच झालाच नाही फक्त ब्रह्म आणि ब्रह्मच मात्र व्यापक भरलेला आहे. मग तुम्हा आम्हाला भासतंय कसं ते तुमच्या आमच्या अज्ञानामुळं. अजातवाद 15व्या अध्याय सांगितला ना बाबा. हे कसं आहे मूळ अज्ञानाची दौलटके मग कार्यतयाचे घेतुके देवी संसार तरू सत्तेची व्हावेची गा. हे तुम्हा आम्हाला भासतंय अज्ञान आहे. मुळात ते नाहीच तर त्याच्या करता सायाच. वा काय मंडप बांधला पण मंडपाचे जास्त पैसे घेतले. आपण यांचा मंडप लावायचा नाही मग मंडप कुठला आणायचा आपणच बनवायचा. कशाचा? सश्याच्या शिंगांचा. मंडप कसला बनवायचा? सश्याच्या शिंग. सशी विषयानं मोडावे. महाराज राजात्वाद आला बरं का. अभावाची उदाहरणं गंधर्व दुर्ग काही पाळावे. शशी विषयानं मोडावा. काय म्हणले आकाशात किल्ला तर दिसतो आता बॉम्ब टाकून याला उडवायचा. उडवता येत नाही. किल्लाच नाही तर उडवायचा कुठं? सश्याला शिंगच नाही तर मंडप बांधायचा कुठं? वा महाराजाच्या गळ्यामध्ये काय हार आहेत. वा काय हार दिसतात. मग कुठून फुलं आणली म्हणजे दादरची फुलं आहेत का? तर दादरची फुलं नाही. मग कुठली फुलं? आकाशात जो बगीचा आहे ना त्या बगीच्यातली फुलं आहेत आणि तिथून मात्र ह्यो हार आणला. हो पुष्पकी आकाशात बगीचाच नाही तर फुलं कुठून आली? सश्याला शिंग नाही तर मंडप कुठून आला? महाराज आकाशामध्ये किल्लाच नाही तर तोडणं कुठून आलं? महाराज म्हणतात मृगजळाचं पाणीच नाही तर महाराज ताण भागवणं कुठून आलं? तैसा संसार भाविरा रुको नाही सा चोकारा. मा उन्माळी आग जरा राका असया तरी तसा यो संसारच नाही. महाराज हे जगत नाहीच पण तुम्हा आम्हाला भासतंय का? मुळं अज्ञानामुळं भासतंय. मग ब्रह्मज्ञानाला ते भासत नाही. मी काय सांगतो ऐका. त्या ब्रह्मज्ञानाला लाल घोटायला लावायची त्याचा अधिकार सांगतो. ब्रह्मज्ञान म्हणजे काय चिंदी का काय? अशी विठाला होण्याकरता या ज्ञाना लागी गगन गिळतात योगी. स्वर्गाची अडबंगी उमरडवणे न धरती रिद्धीची भीड न धरती सिद्धीची चाट. योगायसे द्वारी हळसाविते तपो दुर्गे वळांनित ऋतुपोटी वा उलथोनी सांगितलं कर्मवल्ली. कोण कोणच्या मार्गानं कोण कोणत्या मार्गानं. इथं सांगितले उघड्या अंगानं सुद्धा लोक धावायला लागली. काय होण्याकरता? ब्रह्मज्ञान होण्याकरता. मग ब्रह्मज्ञान ही स्थिती सामान्य नाही. त्याच्या संबंधानं काय होतं? ज्ञानाचे आणि उजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीव द्वंद्वावरील लोळे आनंदाची. तुम्ही आम्ही आनंद रूप आहेत का दुःख रूप आहेत? दुःख रूप आहेत तुम्ही आम्ही. तुम्ही आठवा तोपर्यंत मी जाऊन येतो चहा घेऊन. महाराज आनंद रूप आहेत तुम्ही आम्ही दुःख रूप नाही. पण आनंद रूप आहेत याचा तुम्हा आम्हाला विसर पडलाय. आणि विसर पडल्यामुळं सर्व सुखाची या आशा विसर पडलाय. म्हणून तुमचं आमचं आयुष्य सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. पूर्ण आयुष्य तुमचं आमचं सुखामध्ये घालवतो. मग तुम्ही आम्हीच सुखरूप आहोत ते तुम्हा आम्हाला कळत नाही. आणि इकडं तिकडं तो आम्ही बिमारात धुंडत बसतो किंवा इकडं तिकडं तुम्ही आम्ही पाहत बसतो का? तुम्हा आम्हाला ज्ञान नसल्यामुळं. मग ज्याच्या संबंधानं आपल्या सुखाची जाणीव होते मी ब्रह्म आहे याची जाणीव होते. किंवा ज्ञानी कोणला म्हणलं बरं का? हे ब्रह्मज्ञानी फार विषय मोठा आला. पण महाराज मी सांगतो कारण की कीर्तन घेताना मला किती चरण सोडवायचे असं काही लिहून घेतलं नाही. त्याच्यामुळे जेवढं
जेवढं होईल तेवढं होईल. अभंग झाला प्रवेश तर हो, नाही झाला तर पुढे बघू. सारखे शेंडे फोडायचे इकडून तिकडून. महाराज हे पुरं खायचं नाही, ते पुरं खायचं नाही, असं काही मला जमत नाही. मग काही लोक म्हणतील अभंग घेतला तर पुरा सोडवावं लागल ना. महाराज म्हणतात तसं काही नाही, सोडायचा पण नाही ना सोडवायचा पण नाही. तसं तसं जमल तुम्हाला कळून घ्या. माझा विषय फक्त काय चालला ते तेवढं ध्यानात घ्यायचं. विषय काय लक्षात ठेवायचा. अभंगात महाराज प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा पूर्णत्वाला जाईल का? पायींची नाही केली मग यांची कशी जाईल? त्यांच्याजवळ पुरुषार्थ नव्हता, महाराजांजवळ काय आहे? पुरुषार्थ. सामान्य पुरुषार्थ पाहिला, विशेष पुरुषार्थ पाहिला. विशेष पुरुषार्थ म्हणजे पंचम पुरुषार्थ. पंचम पुरुषार्थाच्या द्वारावर प्रतिज्ञा करतात. काय प्रतिज्ञा करतात? घोटवीन लाल ब्रह्मज्ञाने हाती. ब्रह्मज्ञानाला लाल घोटायला लावील. मग ज्याला लाल घोटायला लावील तो कोण? तो म्हणजे सामान्य नाही. मी वासुदेव तत्वता या बोधाला पावता झालेला. मी ब्रह्म याची जाणीव असलेला. जगत विद्या ब्रह्म सत्य याची जाणीव असलेला. मला स्वतःच आनंद स्वरूप आहे याची जाणीव असलेला. ज्या ज्ञानाच्या संबंधाने इंद्रिय आकळले जातात तो ज्ञानी, तो ब्रह्मज्ञानी. ही ब्रह्मज्ञानाची लक्षणं काही आलेली आहेत. किंवा ब्रह्मज्ञानी कोणला म्हणायचं? भार ज्ञानेश्वरीमध्ये गोड विषय आलाय बरं का. महाराज लक्षात घ्या. या ज्ञानेश्वरीमध्ये या देहाला काय शब्द आला हो? क्षेत्र. अंगाशी कोण सांगितलं? गुरुजीने सांगितलं, बाबांनी सांगितलं. मग महाराज म्हणतात लक्षात घ्या. मी मुगच म्हणतो का? मी महाराज तारीख कुठं घेतो? जिथं मला माहिती जिथं सांगणारे आहेत. नाही तर आपण सांगायचे लोक असे ठोंब्याचे बसले अक्षर सांगत नाही. काय आग लावायची का? ते तुम्हाला ते कळलं पाहिजे. कधी कळतं? जेव्हा गोपाठ होतो तेव्हा महाराज कीर्तन ऐकायचं, घरी जाऊन टीव्ही बघायची. याचा मला अभिमान आहे, कारण की मी पण मुंबईचा आहे. जरी भाषा मराठवाड्यातली असली तरी मुंबईचा मी प्रॉपर आहे बरं का. आलेला पण आहे, प्रॉपर आहे. तो मला युवा अभिमान आहे. लक्षात घ्या. मग या देहाला शब्द काय वापरला ज्ञानेश्वरीमध्ये? क्षेत्र. मग गावाला चालवणारा जसा मात्र सरपंच असतो, एखाद्या नगराला चालवणारा नगरसेवक असतो, एखाद्या ठिकाणला आमदार असतो, तसं या क्षेत्राला चालवणारा कोण आहे? क्षेत्रज्ञ आहे. मग ते क्षेत्र कोणतं आणि क्षेत्रज्ञ कोणतं? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञानी आहे शेतायाते. अरे क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, युवती काय, ते संबंधीचा पसारा माझा नाही. या चालवणारा कोण आहे हे सर्वच याच्या संबंधानं पावतं होतं. त्याला महाराज ब्रह्मज्ञानी म्हणायचं. आणि विरोध पण महाराजांनी घेतलाय ब्रह्मज्ञानाची. यो काय सामान्य आहे का ब्रह्मज्ञानी? अरे ज्याला क्षेत्राची ओळख आहे, ज्याला क्षेत्रज्ञाची ओळख आहे, त्याला ब्रह्मज्ञानी म्हणायचं. बरं, हे ब्रह्मज्ञान होणं सोपं आहे का अवघड आहे? का बरं? ब्रह्मज्ञान विस्तार बघत आहोत.
ब्रह्मज्ञानी असा असतो, ब्रह्मज्ञानी तसा असतो. हे ब्रह्मज्ञान होणं म्हणजे काही सोपं नाही. ते ब्रह्मज्ञान म्हणजे काय लेकरायच्या गोष्टीत का काय बाजारात गेलो आणि ब्रह्मज्ञान आणलं आणि खरोखर जर ते ब्रह्मज्ञान जर सोपं असतं तर महाराज म्हणतात वेदशास्त्र हे कठीण आहेत असं बोलून का बरं शिंदे असते. ब्रह्मज्ञान जरी कधी उठावली तरी काय पुढे वेदशास्त्रे. महाराज म्हणतात ते जर मात्र सोपं आहे असं जर असतं तर ते कठीण आहे असं बोलून वेदशास्त्रे का शिंदे असते. याचा अर्थ ते ब्रह्मज्ञान सोपं नाही. या स्थिती मात्र सोपं नाही. त्याच्याकरता योग्य गुरु असावा. मग गुरु कसा असावा? विचार सागर मध्ये सांगितला तसा तो ब्रह्मनिष्ठ असावा, तो श्रोत्रिय असावा, तो उदार कृपाळू असावा. अशी काही सद्गुरूची लक्षणं सांगितली. असे सद्गुरू असावे. असे सद्गुरू म्हणजे कोणते? ब्रह्मनिष्ठ कृपाळू उदार श्रोत्र असे असावे. मग आताचे काही ज्ञानी असतात, आताचे काही गुरु असतात, पण ते गुरु कसे असतात? नाथ महाराजांनी बाबा वर्णन केलंय. एक वेदाध्ययन गुरु, एक व्याख्यानदायी उदारो. का हो हे गुरु आहेत का? हो. काय त्या गुरुची विशेषता? आमच्या गुरुजीनं वेदाचं अध्ययन केलं. काही गुरु असतात ते कसे असतात? एक व्याख्यानदायी उदारो. वा आमचे गुरुजी असे बोलतात काय त्यांच्या शब्दाला धार आहे. मग गुरुजी सांगायचे धार असावी का आधार असावा? आधार असावा. ही गुरुची लक्षणं सांगितली बरं का. काही गुरु कसे असतात? गुरु ओरिजिनल कसा असावा? ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय कृपाळू उदार. पण काही गुरुनाथ महाराज म्हणतात एक महाराज ज्योतिष ज्ञानी गंभीरो, एक व्याख्यानदायी उदारो. काही कीर्तनाला गेल्यावर म्हणजे तुमचा हात दाखवा. मग तो हात बघायला आला का कीर्तन करायला आला? मग काही मात्र तो हात बघतो म्हणून त्याला गुरु म्हणतात. मग लक्षात घ्या एक वेदाध्ययन गुरु, एक व्याख्यानदायी उदारो, एक ज्योतिष ज्ञानी गंभीर बरू सद्गुरू म्हणते ज्ञाते. तुम्ही आम्ही त्याला सद्गुरू म्हणू, पण ज्ञानी लोक काही त्याला सद्गुरू म्हणत नाही. काही गुरु कसे असतात? एक आगमोक्त मंत्र उपासितीचं पकारावा विधान युक्ती. पण काही होईल निज प्राप्ती हे न कळे गुरु शिष्या. म्हणतात डोळे बंद करा, काय दाखवतो? देव दाखवतो. पण गुरुला अक्षर कळत नाही ना, याला पण अक्षर कळत नाही. यो मात्र देव दाखवणार कसा? माझं काय बोलणं चाललं हे तुमच्या ध्यानात आहे ना? मी काय बोलतो आणि कशाबद्दल बोलतो हे ध्यानात ठेवलं तर कीर्तन कळलं, नाही तर कीर्तन कळणार नाही. माझी बोलण्याची स्थिती लक्षात घ्या. महाराज मी परत का सांगतो? हे कळण्याकरता सांगतो. महाराज प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा महाराज काय करतात? ब्रह्मज्ञानाला लाल घोटायला लावेल. प्रतिज्ञा पूर्ण होण्याकरता पुरुषार्थ असावा. महाराजांचा सामान्य पुरुषार्थही आहे आणि विशेष पंचम पुरुषार्थही आहे. पुरुषार्थाच्या जोरावर प्रतिज्ञा करतात. काय प्रतिज्ञा? ब्रह्मज्ञानाला लाल घोटायला लावेल. मग ब्रह्मज्ञानाला लाल घोटाळले. ब्रह्मज्ञानी कोणला म्हणायचं? जो समशांत सचिदालक्षणी आहे, आनंद स्वरूप आहे, मी ब्रह्म आहे, जगत मिथ्या आहे, इंद्रिय ज्याच्यामध्ये आकळलेली आहे, महाराजाला खऱ्या सुखाची मात्र कल्पना आलेली आहे. अशा संबंधानं, अशा लक्षणांनी किंवा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाची ज्याच्या संबंधानं ओळख आहे, असा ज्याचा संदर्भ आहे त्याला मात्र ब्रह्मज्ञानी म्हणायचं. बरं हे ब्रह्मज्ञान होणं म्हणजे सोपं नाही. त्या काही लेकरायच्या गोष्टी नाही. त्याच्याकरता योग्य गुरु असावा. आता महाराज गुरु असतात पण गुरुची लक्षणं सांगितली. बरं गुरु योग्य असावा, शिष्य याला असावा. शिष्य पण त्या पात्रतेचा असावा. नाही तर महाराज म्हणतात आत्मानुभव झाला ज्यासे. महाराज ही गोव्या मला वाटतं याच्यामध्ये आल्या बरं का अष्टामलकामध्ये. महाराज सांगतात जो आत्मानुभव एखाद्या गुरुजीला झाला आणि त्याला जर एखादा शिष्य आवडता असेल मग त्याला आत्मानुभव देता येतो का? माझं बोलणं काय चाललंय? एखादी गुरुजी आहे ते आत्मानुभव झाला, आत्म्याचं ज्ञान झालं, मग त्याला एखादा शिष्य जर आवडला मग त्यांनी जर ठरवलं त्या शिष्याला सुद्धा आत्मानुभव द्यायचा, देता येईल का? नाही देता येत. का बरं? आत्मानुभव नव्हे मिरासी, हे वाटा लाभे पुत्र जानसी. महाराज म्हणतात आत्मानुभव म्हणजे काही मिरासी नाही. एखाद्याची 4 एकर जमीन असेल, तो माणूस मेला तर ती जमीन कोणत्या नावावर होते? मुलाच्या नावावर होते. मग आत्मानुभव कोणाच्या नावावर होतो का? महाराज म्हणतात ती काय विरासी का काय? वाटाला बे गोत्रजांशी. महाराज म्हणतात ते गोत्रजांना वाटाला बत नाही. एवढं महाराज ज्ञान कठीण आहे, एवढी ज्ञानाची विशेषता आहे. त्याच्याकरता योग्य गुरु, त्याच्याकरता योग्य शिष्य. बरं या सगळ्याचा मेळमिळाव झाल्यानंतर सुमन आणि शुद्धमती आनंदक अनन्य गती. त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान होण्याकरता तो काही याडा आणून बसवला पाठाला जमत नाही. त्याला सुमन
मन आणि शुद्ध मतीचा तो जर असला तर त्याला ब्रह्मज्ञान होईल. मग लक्षात घ्या, ज्या ब्रह्मज्ञानाला लाल घोटायला लावतात तो ब्रह्मज्ञानी म्हणजे सामान्य नाही. ते ज्ञान होण्याकरता योग्य गुरु, ते ज्ञान होण्याकरता योग्य शिष्य पाहिजे. आणि योग्य शिष्य योग्य गुरु याची सांगड बांधली का त्या बोधाला पावता होतो. एवढ्या मात्र विशेषतेनं असलेला मात्र कोण? ब्रह्मज्ञानी. आणि महाराज म्हणतात एवढ्या अधिकारानं संपन्न असणारा हा ब्रह्मज्ञानी. आणि त्या ब्रह्मज्ञानाविषयी तुकाराम महाराज म्हणतात त्याला लाल घोटायला लावेल. मग लाल घोटायला लावेल म्हणजे नेमकं काय करणार? तर आम्ही ज्या पंथानं मात्र चाललेलो आहे त्याला सुद्धा नुसतं ज्ञानावर आम्ही ठेवणार नाही, तर आम्ही त्याच्या पुढं भक्तीचा पुरस्कार करू असं इथं बोलायचे बरं का. महाराज त्यांचं तुकाराम महाराजांनी ब्रह्मज्ञानाचं काही भांडण बिंडण नाही का त्याला लाल घोटायला लावेल. म्हणजे काही लोक म्हणतात ना एवढे त्याला सप्त्यामध्ये नाही त्याला खाली बघायला लावलं तर माझं पिन आमचं आमचं नाव नाही. कसा टाळ घेतो मी पिप घेतो ना म्हणले, कसा विण्याला हात लावतो असंही काय हे असं काही भांडण बिंडण नाही. इथं तुकाराम महाराजांना सांगायचं काय आहे, याला म्हणजे मी याच्या पुढं भक्तीचा पुरस्कार करेल. कारण की काही लोक नुसते ज्ञानी असतात, ज्ञान असल्यावर जमत नाही. ज्ञान असल्यावर काय होतं? अभिमान खाली बघायला लाविला असं बिसं काही नाही. मग त्याला काय करील तर त्याच्या पुढं भक्तीचा पुरस्कार करेल. जो पंचम पुरुषार्थाच्या साध्यानं आम्ही मात्र जी प्रतिज्ञा करतो त्याला सुद्धा मात्र त्याच स्थितीवर आणेल. कारण की नुसत्या ब्रह्मज्ञानामध्ये आनंद नाही. असं का बरं तुम्ही म्हटला ध्यान देऊन आहे का? तुम्हाला एक प्रश्न विचारू का? एकाला मुलं विचारू का तुला कशाला आणलाय म्हणून मात्र असं विचारावं लागतं. मग साखर होऊन राहण्यात मजा का साखर खाण्यात मजा? साखर खाण्यामध्ये मजा. साखर होऊन राहिल्यानंतर मात्र त्या साखरेच्या गोडीचा आनंद मिळत नाही. म्हणून साखर खाण्यामध्ये मजा. काही मात्र ब्रह्म झाले पण ज्ञानी ते निर्गुणी पुढविले, पण त्यांना मात्र त्याचा काही लाभ लोक होत नाही. पण आमचे ज्ञानोबराय ज्ञानी पण होते, पण त्यांची जर स्थिती पाहिली तर मात्र लक्षात घ्या महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी हात मात्र कांद्यावर आपली पताका घ्यायची आणि पताका घेऊन सांगायचं माझे जीवी
ज्ञानाचे मात्र चक्रवर्ती सम्राट ज्ञानेश्वर महाराज, पण ते सुद्धा काय म्हणतात, माझे जीवीची आवडी पंढरपुरा, किंवा जुन्या वारकऱ्यांचा पाठ, माझे मनीची आवडी, जुन्या वारकरी पाठ तो बरं का, माझे मनीची आवडी. कारण की हे मी का सांगतो, कारण की जेव्हा सद्गुरू पुरेकर बाबांचा आषाढीला कीर्तन असतो, बाबांनी हा अभंग घेतला का, माझे मनीची आवडी, तो पाठ तिथं जुने वारकरी म्हणतात, विठाला महाराजांचे कीर्तन जर कोणी वाळवंटात ऐकलं ते सुद्धा मनीची कधी कधी म्हणतात. जुन्या वारकऱ्यांचा काही पाठी ध्यान देऊन ऐका. मग माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय, असा एका अध्याय पाठ केलेले होते का? तर तुमच्या आमच्यासारखा एखादा अध्याय पाठ केला 12वा 15वा जेवायला का व्हायना, जे काही मंडळी म्हणतात ते तेवढं 12वा 15वा तरी करा, कुठं पंक्तीला गेलो का जेवायला तरी होईल, म्हणजे जेवण तरी भेटेल. मग असे 12वा 15वा अध्याय पाठ केलेले ज्ञानेश्वर महाराज नव्हते. ते ज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा किंवा ज्ञानालाच फुटलेले हातपाय ते सुद्धा म्हणतात माझे जीवीची आवडी. किंवा महाराज म्हणतात पांडू रंगी मन रंगले गोविंदाचे मनी वाचले. हे सदानंद गुरुजी आळंदीकडे ठेवून म्हणायचे बरं का. आणि आमच्या गुरुजींची ठेवण वेगळी, पांडुरंगी मन रंगले. मग अशी म्हणलेली चाल. मग मला सांगायचा यत्यार्थ एकच आहे, आपला टाईम आता संपत आलेला आहे. मला सांगायचं काय फक्त लक्षात घ्या तुम्ही, मी काय बोलतो हे लक्षात घ्या. जे तुकाराम महाराज पुरुषार्थवादी आहेत म्हणून प्रतिज्ञा करतात. काय प्रतिज्ञा करतात? ब्रह्मज्ञानाला लाल घोटायला लावेल. मग तो ब्रह्मज्ञानी म्हणजे आपण कोण पाहिलं, ते ब्रह्मज्ञान कशानं होतं ते पाहिलं, त्याचा अधिकार असावा ते आपण पाहिलं. मग त्यांना लाल घोटायला लावतील म्हणजे नेमकी काय करणार आहेत, तर त्यांच्या पुढं मात्र भक्तीचा पुरस्कार करणार आहेत. कारण की नुसतं ज्ञान आलं का माणसाला काय येतो, अहंकार येतो, नित्य नवा अहंकार. आणि अहंकार माणसाला बुडवतो. काय काय अहंकार करतो, बुद्धी अहंकार आळुमाळ, उठता सुट्टाशी करी सबळ, त्याने देहयोगी धरल्या बळ करी तत्काळ विपरीत, किंवा अहंकार खवळल्या जाण करी आनंदाचे आच्छादन, पुढे परमार्थ स्मृतीचे स्मरण ध्याचे मी पण वाढवी. हे सर्व कोण करतो? अहंकार करतो. मग नुसतं ज्ञान असलं का माणसाला अहंकार येतो. आणि ज्ञान म्हणजे पुरुषार्थ नाही, त्याला भक्तीची आणि प्रेमाची जोड असावी, त्याला पंचम पुरुषार्थ म्हणतात. मग लक्षात घ्या, लाल घोटायला लावेल म्हणजे त्यांना पुरुषार्थाला प्राप्त करेल. मग मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साखर खाण्यात मजा आहे, साखर होऊन राहण्यात नाही. तसं ब्रह्मज्ञान होण्यात मजा नाही, ते मात्र भोगण्यात मजा आहे. मग ते कशात भोगायचं? त्याला भक्तीची प्रेमाची जोड असेल तर मस्तपैकी पंढरपूरच्या वारीत नाचता येतं. नाही तर मिथ्या आहे, मिथ्या आहे, मर तूच मिथ्या आहे. ज्ञान झालं का काय, तुम्ही महाराज देव चराचरात भरलेला आहे, तुम्ही पंढरपूरला कशाला जाता? आमचे मारुती बाबा म्हणतात, बाबा हवा सर्वीकडे आहे पण झाडाखाली जास्त गार लागते. सर्वीकडे आहे, तुम्हाला मात्र ब्रह्म सर्वीकडे व्यापके जलीस्थळी काष्टी पासानी, पण मात्र पंढरपूरला गेलं अधिक जास्त गार गार हवा लागते. गार डोंगराची हवा तिथं लागते. लक्षात घ्या बरं का. मग महाराज लक्षात घ्या, म्हणून लक्षात घ्या, हे नुसतं ज्ञान असलं का माणसाला अहंकार येतो. मग त्याला लाल घोटायला लावायची म्हणजे काय करायचं? त्यांच्या पुढे भक्तीचा पुरस्कार करायचा. नुसती भक्ती पण जमत नाही बरं का. ज्ञानाला लाल घोटायला लावील म्हणजे ज्ञानी लोकांचा द्वेष केला असं पण नाही, कारण की ज्ञान पण पाहिजे. नाही तर नुसती भक्ती करतो, मग नुसती भक्ती केल्यावर देवाला म्हणतो, देवा माझं पोरगं नोकरीला लागू दे का, हे असं का म्हणतो? भक्ती करतो पण यांच्यामध्ये ज्ञान नाही. भक्ती पण असावं, ज्ञान पण असावं. अमृतानुभवले गोड सांगतंय, सांगू का नको? नको बरं नाही सांगत, बरं सांगतो. तुम्ही म्हणता म्हणून ऐका. ज्ञानदेव महाराज म्हणतात, एक सामान्य माणूस डोंगरावर चढला आणि डोंगरावर चढल्यावर म्हणतो, काय तो डोंगर, काय ती झाडी, काय तो मंदिर, काय त्या मंदिराचे खांब. हे ओवीतलं चाललं, ते नाही चाललं बरं का. ते तर तुम्ही दुसरीकडे जाल. मग महाराज म्हणतात, काय तो मंदिर, काय त्या मंदिराचे खांब, काय त्या मंदिराचा कळस, काय त्या मंदिरातला नंदी, काय त्या मंदिरातला देव. हे कोणाचं बोलणं आहे? सामान्य माणसाचं बोलणं आहे. पण तोच माणूस जर हुशार तिथं गेला तर तो काय म्हणतो, वा काय एका दगडापासून मंदिर बनवलंय. माझं बोलणं समजलं का? हा,
सामान्य माणूस गेला तो काय म्हणतो, काय तो डोंगर, काय ते मंदिर, काय त्या मंदिरातले खांब, काय त्या मंदिराचा कळस, काय त्या मंदिरातला नंदी, काय त्या मंदिराच्या पायऱ्या, हे कोण म्हणतो? सामान्य. आणि विशेष माणूस गेल्यावर काय म्हणतो, वा काय एकच दगडापासून मंदिर बनवलंय. सामान्य गेला हे वेगळं, हे वेगळं, हे वेगळं, यांचा देव वेगळा, त्यांचा देव वेगळा. विशेष गेला एकमेव अद्वितीय ब्रह्म. देव देऊळ परिवारो तिचे पोरोनी डोंगरो. तैसा भक्तीचा व्यवहार तुकाने व्हावा. नुसती भक्ती असली का भिन्न भिन्न दिसतंय, पण त्याला ज्ञानाची जोड असली का एकमेव अद्वितीय ब्रह्म. देवा पाषाण पाये, पाषाण देवा पाषाण पाये रे. आप जाए कावरी पाय ठेवे, ठेवे पुजाए कावरी पाय ठेवे. पाषाण पाये रे, पाषाण देवा पाषाण पाये. प्रमाण अत्यंत समर्पक आहे, पण आपला ओरिजिनल कीर्तनाचा टाइम संपला. पण मी पण काही करू शकत नाही. तुमच्या भूमीतले गुण येते, तुमच्या घाटकोपरच्या भूमीतले गुण. का बरं? आमच्या पंकज स्वामी महाराजांनी एक एक अभंगावर एक एक महिना कीर्तन करावी. विठाला विठाला ते सांगतात मंडळी. पंकज स्वामींचं कीर्तन घाटकोपर सारख्या ठिकाणी असायचं. एक अभंग स्वामींनी घ्यायचं, एक एक महिनाभर एक एक अभंगावर कीर्तन करायचं आणि एक कीर्तन 3-3 तास चालायचं. काय त्या अभंगाची मात्र सोडवणी असेल, काय अभंगाची विशेषता असेल, त्याच्यामुळं जाऊ द्या. सिद्धांत फक्त लक्षात काय ठेवायचा तुम्ही, गम तुकाराम महाराज. मी तर एक म्हणतो, माझा काही अधिकार नाही, पण 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये प्रत्येक महाराजांनी एक एक चरण सोडवलं तरी पण अभंग सुटेल. पांडुरंग बाबा फुलेंचं कीर्तन याच अभंगावर दरवर्षी गाथा मंदिरला असते. दरवर्षी एक चरण सोडवतात. अशी विशेष भूमिका असली म्हणजे अभंग तर अभंग पूर्ण ऐकायला मिळेल. प्रत्येक एक एक प्रतिज्ञा, ही प्रतिज्ञा अशी का केली, अशी का केली, अशी का केली, पुढच्या वर्षी करा म्हणजे बरं होऊन जाईल. जाऊ द्या. आपला विषय काय चालला तो लक्षात घ्या. महाराज प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा पूर्णत्वाला जाईल का? अनेकांची गेली नाही, महाराजांची जाईल कशी? पण महाराजांच्याकडे सामान्य पुरुषार्थ आहे आणि विशेष पुरुषार्थ आहे. कोणता विशेष पुरुषार्थ? पंचम पुरुषार्थ आहे. पंचम पुरुषार्थाच्या जोरावर काय प्रतिज्ञा करतात? ज्ञानाला मात्र ब्रह्मज्ञानाला घोटायला लावेल. मग ब्रह्मज्ञानी म्हणजे काय? ते होण्याकरता कोणाकडे जावं असं लागावं लागतं. ते गुरु कसा असावे, तो शिष्य कसा असावा, त्याच्याकरता बुद्धी कशी असावी, ते ब्रह्मज्ञान होण्याकरता. मग महाराज एवढ्या स्थितीचं ब्रह्मज्ञान त्याला लाल घोटायला लावेल म्हणजे त्याला पंचम पुरुषार्थाच्या ठिकाणी आणील. त्याला मात्र भक्तीची जोड देईल, त्याला प्रेमाची जोड देईल, म्हणजे लाल मात्र घोटायला लावेल. घोटविल लाल ब्रह्मज्ञाने आती. आणि मुक्ताला आत्मस्थिती सांडायला लावेल म्हणजे जो मुक्त आहे. काही मात्र एक जीवनमुक्त आणि एक विधेयी मुक्त. त्याच्यात पण प्रकार. विधेयी मुक्त कोणता, जीवनमुक्त कोणता? विधेयी मुक्त म्हणजे देह नाही तो. जीवनमुक्त म्हणजे महाराज लक्षात घ्या, तुमच्या आमच्यासारखाच दिसतो, तुमच्या आमच्यासारखाच वर्तन करतो, पण मागचे संस्कार घेऊन आलाय म्हणून वर्तन करतो, पण तो देहात नसतो. असा जो जीवनमुक्त आहे त्याला आत्मस्थिती महाराज सांडायला लावेल. म्हणजे महाराज त्याला सुद्धा मात्र त्याची स्थिती जरी नसली, तो देहावर जरी नसला तरी त्याला सुद्धा याच्या स्थितीला लावेल. अशा मात्र 2 प्रतिज्ञा. विठोबा विठोबा